Hello students, so today we are going to start new chapter atom, molecule and nuclei. So the most important theory of this chapter is Bohr's theory आणि या बोहर्स नावाच्या शास्त्रज्ञानं बोहर्स नावाच्या या सायंटिस्टनं आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्ट ॲटम कसा असतो, ॲटमची रचना कशी असते, ॲटमचं स्ट्रक्चर काय असते, ॲटमची मांडणी कशा प्रकारची असते हे सांगण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न त्याने केलेला आहे. ओके, सो जुन्या काळामध्ये काय व्हायचं, ॲटम, मॉलिक्यूल, न्यूक्लिय हेडिंग टाकून घ्यायचं आहे तुम्ही, बोहर्स थेअरी ऑफ ॲटॉमिक मॉडेल. ओके, बोहरच्या अगोदर काही शास्त्रज्ञ आले होते, जसं की इलेक्ट्रॉनचा शोध लागला जे थॉम्सनच्या अगोदर रुदरफोर्ड आला. ओके, भरपूर शास्त्रज्ञांनी ॲटम वेगवेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये परफेक्शन येत गेलं. पण सगळ्यात बेस्ट आणि परफेक्ट जर या ठिकाणी कोणी सांगण्याचा प्रयत्न केला असेल तर तो सांगितलेला या ठिकाणी बोहर्स फर्स्ट पॉस्च्युलेट म्हणजे मान्यता. बोहरची अशी मान्यता होती, बोहरनं अशी मांडणी केली. ओके, काय, इन हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. हायड्रोजन ॲटमचा स्टडी केला, पण जनरल सगळ्याच ॲटममध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट लाईक कोणासारखा. त्याचं म्हणणं होतं की बुवा एक न्यूक्लियस आहे सेंट्रल पार्ट, त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन जे आहेत ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात, लाईक मून अराउंड द अर्थ, जसा चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, ऑर द अर्थ अराउंड द सन, किंवा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. ज्याप्रमाणे सूर्याभोवती पृथ्वी ही सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते, त्याचप्रमाणे न्यूक्लियसच्या अराउंड या ठिकाणी ऑर्बिटमध्ये कोण रिव्हॉल्व होते, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. ओके, इन हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट किंवा इन अ सर्क्युलर पाथमध्ये कॉल्ड ॲज, आणि आम्ही त्याला म्हणणार ऑर्बिट. मग याच्या अगोदरच्या सायंटिस्टनं काय सांगण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचे मॉडेल का चुकले, तर त्या ठिकाणी जे थॉम्सनचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी ॲटम इज लाईक अ केक. ॲटम हा केकसारखा आहे, केक मॉडेल, बरोबर आहे. आणि या ठिकाणी हा केकसारखा आहे, तर याच्यावर जी चेरी आपण या ठिकाणी टाकतो त्या प्रकारे इलेक्ट्रॉन आहेत. जे थॉम्सनचं असं म्हणणं होतं, त्याने अशा प्रकारचं मांडलं की या ठिकाणी जे थॉम्सनचं म्हणणं होतं की केकसारखा आहे ॲटम आणि त्याच्यावर आपण जी चेरी टाकतो त्या प्रकारे त्याच्यावर इलेक्ट्रॉन आहेत, असं त्यानं सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण ते तसं राहिलं नाही. ओके, त्यानंतर मात्र रुदरफोर्ड आला. रुदरफोर्डचं असं म्हणणं आलं, म्हणजे त्याच वेळेस जे थॉम्सनच्या आणि त्याचं पॅरलच काम चालू असताना सोबतच जवळपास जास्त त्यांना काही वेळ झालेला नव्हता, 1890 ते 1900च्या दरम्यान या ठिकाणी काम सुरू असताना त्यांनी असं सांगितलं किंवा रुदरफोर्डचं म्हणणं होतं की व्हाईल रिव्हॉल्विंग न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा शोध रुदरफोर्डला लागला. ओके, न्यूक्लियसचा शोध रुदरफोर्डला लागला आणि या ठिकाणी त्याचं असं म्हणणं होतं की ॲटममध्ये एक सेंट्रल पार्ट असतो. ॲटम हे केकसारखा नाही आहे, ॲटमचा एक सेंट्रल पार्ट असतो आणि या ठिकाणी त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होतो. ओके, मग हे तर यानं सांगितलं, पण त्या ठिकाणी रुदरफोर्डचं असं म्हणणं होतं की रिव्हॉल्व होत असताना हा इलेक्ट्रॉन जो आहे तो एनर्जी बाहेर टाकतो. तो काय बाहेर टाकतो, एनर्जी. प्लम पुडिंग मॉडेल म्हणजे केक, आणि केकवर ज्याप्रमाणे चेरी असते त्या प्रकारचं प्लम पुडिंग मॉडेल जे आहे ते या ठिकाणी कोणं सांगितलं होतं, जे थॉम्सननं सांगितलं. पण नंतर रुदरफोर्डनं असं सांगितलं की या ठिकाणी न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना तो त्या ठिकाणी काय बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो, एनर्जी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. पण मग बोहरचं असं म्हणणं आलं, समोर अजून शास्त्रज्ञांनी काम केलं. शास्त्रज्ञांनी काम करताना त्या ठिकाणी काय केलं की यांचं असं सगळ्यांचं म्हणणं आलं, काय म्हणणं आलं की या ठिकाणी जर इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होत असताना एनर्जी बाहेर टाकेल तर त्या ठिकाणी हा जो न्यूक्लियस पॉझिटिव्ह आहे याची एनर्जी बाहेर जाऊन राहिली, इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होऊन राहिली, म्हणजे काय होणार
की हा पॉझिटिव्ह याला स्ट्रॉंगली स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याची एनर्जी काय होऊन राहिलेली आहे, कमी होऊन राहिलेली आहे. त्यामुळं हा असा न्यूक्लियसकडे झुकणार, कारण एनर्जी बाहेर टाकत असताना याची एनर्जी कमी होणार आणि ती एनर्जी कमी झाल्यामुळं निगेटिव्ह चार्ज पण आहे आणि एनर्जी पण कमी होऊन राहिली. त्यामुळं तो आता न्यूक्लियसकडे शिफ्ट होऊन राहिलेला आहे. न्यूक्लियसकडे शिफ्ट होता 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 याचा एक टाईम असा येईल की तो न्यूक्लियसमध्ये चालला जाईल. जर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये गेला तर त्या ठिकाणी ॲटम स्टेबल राहणार नाही. त्यामुळे ॲटम तर स्टेबल आहे. ॲटम स्टेबल काय आहे, कसं आहे, आपण हे समोर पाहू. मग अशा भरपूर चुका ज्या होत्या, चुकीचे मॉडेल जे होते ते मांडले गेले. याच्यावर आपल्याला जास्त बोलायचं नाही. ओके, हे यासाठी सांगितलं की ह्या सगळ्याच्या सगळ्या सुधारणानंतर कोणं जर केले असतील तर त्या कोणं केलेल्या आहेत, बोहरनं केलेल्या आहेत. ओके, रुदरफोर्डबद्दल आपण नंतर बोलू समोर, याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. पण सुरुवात ही सोप्या पॉईंटपासून की जी तुम्हाला समजेल या पॉईंटपासून करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून बोहरचं मॉडेल या ठिकाणी घेतलं. त्याचं म्हणणं होतं की एक सेंट्रल पार्ट आहे, त्याला मी न्यूक्लियस म्हटलं. न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहेत आणि चार्जलेस न्यूट्रॉन्स आहेत. या ठिकाणी प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकत्र राहतात. हे न्यूट्रॉन चार्जलेस आहेत, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि याला म्हटलं मी न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये कोण रिव्हॉल्व होते, तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. कोण्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते, कोण्या पाथमध्ये रिव्हॉल्व होते, सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होते. सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनला किंवा त्या इलेक्ट्रॉनच्या पाथला, जो इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतो त्याला आम्ही काय म्हणणार, त्याला म्हटलं आम्ही ऑर्बिट. ओके, मग आता या ठिकाणी त्याला ऑर्बिट म्हटलं. ओके, मग आता आम्हाला तर माहीत आहे की बुवा जर एखाद्या कुठल्याही गोष्टीला मूव्ह करायचं तर त्याला फोर्स लागतो. क्लिअर आहे. ओके, आणि जर त्याला सर्क्युलरली रिव्हॉल्व करायचं असेल, गोल फिरवायचा असेल, सर्कलमध्ये जर त्याला फिरवायचं असेल तर या ठिकाणी आम्हाला कोणता फोर्स लागतो, तर त्या ठिकाणी आम्हाला लागतो सेंट्रिपिटल फोर्स. मग तुम्हाला जर इथून पुढं कोणत्याही वेळेस फिजिक्समध्ये सेंट्रिपिटल फोर्स जर हा शब्द आला तर त्या ठिकाणी एक गोष्ट मात्र क्लिअर झाली आता की सेंट्रिपिटल फोर्स आला म्हणजे त्या ठिकाणी कोणती मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे. मग जर या ठिकाणी या इलेक्ट्रॉनला सर्क्युलरली मूव्ह व्हायचं आहे, सर्क्युलर मोशन घ्यायचे आहे, तर आम्हाला कोण लागणार, सेंट्रिपिटल फोर्स लागणार. मग आता याला सेंट्रिपिटल फोर्स देणार कोण. ओके, सेंट्रिपिटल फोर्स याला देणार कोण. जसं की सेंट्रिपिटल फोर्सची गरज का आहे, तुम्ही एक दोरी घ्या, दोरीला एक गोटा त्या दोरीच्या एंडला टाय करा, बांधा आणि असा 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 फिरवा. फिरवल्यानंतर जर अचानक तो गोटा सुटला तर सुटल्यानंतर तो काय होतो, या हाताच्या जवळ, जसं इथून मी असं फिरून राहिलो त्याला, तो हाताच्या जवळ येतो का हातापासून दूर जातो, दूर जातो, तो निष्ठून जाईल तिकडे. बरोबर आहे. मग आता त्या ठिकाणी त्या दोरीनं त्याला जोपर्यंत धरून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो गोल फिरणार. शांततेने लक्षात घ्या. समजा हा या ठिकाणी तो गोटा आहे, हा दोरीनं बांधला, हा असा 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 समजा या ठिकाणी हा आहे तो. बरोबर आहे. हा असा गोल फिरून राहिला, हे समजा सेंटर आहे, असा 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 गोल फिरून राहिला. पहा माझ्या हातात खडू आहे अजून पण, हा खडू आहे माझ्या हातात. पण एक वेळेस काय झालं की या ठिकाणी काय झालं, निष्ठून गेला, तो दूर निघून गेला. म्हणजे दोरीपासून जर तो सुटला तर तो कुठं निघून जाणार, दूर निघून जाणार. आणि जर आपल्याला त्याला सर्क्युलरलीच फिरवायचं असेल तर आपल्याला काय लागणार, त्याला दोरीने घट्ट धरून ठेवलेलं असलं पाहिजे. म्हणजे ही दोरी त्याला काय प्रोव्हाइड करायला लागली, फोर्स. कोणता फोर्स, की त्याला मोशनमध्ये तर नेतच आहे पण सोबतच त्याला या सेंटरपासून इकडे धरून ठेवत आहे. जर त्या दोरीने धरून ठेवलं नाही तर तो असा दूर निघून जाईल. जर तो दूर निघून गेला तर आता सर्क्युलर मोशन होईल का, नाही. मग ज्या प्रकारे आम्ही सर्क्युलर मोशन करत असताना एक दोरी घेतो, दोरीला दगड बांधतो आणि त्या दोरीशिवाय सर्क्युलर मोशन पूर्ण होते का, नाही. मग त्या दगडाला आम्ही असं 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 फिरवणार. मग ती दोरी तुम्हाला दोन गोष्टी प्रोव्हाइड करते. एक काय, एक की ती त्या ऑब्जेक्टला दूर जाऊ देणार नाही, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर ओढून ठेवणार, धरून ठेवणार, त्याला दूर जाऊ देणार नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट त्याला काय देणार, मोशन. मग आता या इलेक्ट्रॉनला धरून ठेवायला इथं मधात दोरी आहे का, कोण आहे की जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतो, तो कोण देणार, तर आम्हाला माहीत आहे की पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉनमध्ये आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनमध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि ते फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आम्ही कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कोण सांगितलं होतं आम्हाला,
कुलोम्स लॉ पाहिला होता आपण इलेक्ट्रोस्टॅटिक शिकवत असताना 11th मध्ये, नसल पाहिला तर वाचून घ्या. ओके, मग या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय, कोण पुरवला तो, आम्हाला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. सर्क्युलर मोशनमध्ये जर या ठिकाणी फिरायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. बघा बोहर्स आला. ओके, बोहरचं पहिलं पॉस्च्युलेट मांडणी बोहरनं केली. बोहरचं म्हणणं होतं की बा कुठल्याही ॲटममध्ये, इथं हायड्रोजन ॲटम पर्टिक्युलर टाकलं कारण त्याच्यावरच त्यांनी समजा रिसर्च केला गेला होता असं आपण समजू. ओके, मग आता बोहरचं म्हणणं आहे हायड्रोजन ॲटम असते. ओके, त्याच्या सेंट्रल पार्टला मी न्यूक्लियस म्हणणार. ओके, त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत पॉझिटिव्हली चार्ज आणि न्यूट्रॉन आहेत चार्जलेस. ओके, आता त्यांचं असं म्हणणं आलं की बुवा इलेक्ट्रॉन जो आहे तो त्या न्यूक्लियसच्या अराउंड सर्क्युलर पाथमध्ये फिरणार. ओके, लोकांनी ऐकून घेतलं, नो प्रॉब्लेम, त्याने लोकांसमोर मांडली ती. मग लोक म्हणत का रे बाबा की आता तर आम्हाला जर सर्क्युलर मोशन पाहिजे असेल तर कोणता फोर्स पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. तो तुम्ही कुठून आणणार, कारण सर्क्युलर मोशनमध्ये काहीही फिरवायचं असेल तर फोर्स लागणार. मला जर हा चॉक मूव्ह करायचा असेल तरी काय लागणार, फोर्स अप्लाय करावा लागणार. न्यूटनचा पहिला लॉ आहे की जोपर्यंत तुम्ही कुठल्याही ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट जागेवरून हलणार नाही. त्याचप्रमाणे जर मला हा इलेक्ट्रॉन मूव्ह करायचा म्हणजे जागेवरून हलवत राहायचा कंटिन्युअसली तर या ठिकाणी फोर्स लागणार. पण गोल फिरवायचा असेल तर त्या फोर्सला कोणतं नाव दिलं, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स असेल तर या ठिकाणी सिंपल आहे की तो ऑब्जेक्ट कशामध्ये फिरणार, सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार. मग तो कोण पुरवणार, तो सेंट्रिपिटल फोर्स याला कुठून मिळणार. मग त्याने त्या ठिकाणी सांगितलं बोहरने की याला सर्क्युलर मोशनसाठी लागणारा द नेसेसरी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला कोण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनं. कोणाच्या मदत आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीनच्या मदत आहे. कशाच्या, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज कोण, इलेक्ट्रॉन. या दोघांच्या मदत काय असते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी हा प्रोटॉन या इलेक्ट्रॉनला दूर निघून जाऊ देणार का, नाही. जसं की पृथ्वी गोल फिरत आहे तो पृथ्वीला असं कोण बांधून ठेवलेलं आहे का, हा सूर्य आहे, या सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरून राहिलेली आहे. कोण पृथ्वीला असं तयार केलं की ती सूर्याभोवती गोल फिरल, ना कधी सूर्याच्या जवळ गेली ना कधी दूर, त्याच ऑर्बिटमध्ये फिरून राहिली. कोण त्याला असं तयार केलेलं आहे, तर त्या दोघांच्या मधात कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स सूर्यापासून पृथ्वीला दूर जाऊ देत नाही. जसं की या ठिकाणी जर म्हटलं मी की हा काय आहे, सन आहे, ही काय आहे, अर्थ आहे, ही इथंच फिरून राहिली. अर्थला वाटलं की इकडं जाव तर जाऊ नाही शकली, अर्थला वाटलं जवळ यावं सूर्याच्या, येऊ नाही शकली. काय आहे अशी सिस्टीम की जी प्रॉपर जागेवर धरून ठेवलेलं आहे आणि गोल फिरवत आहे, तर तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच प्रकारे या ठिकाणी कोणता फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, की जो इलेक्ट्रॉनला प्रॉपर ऑर्बिटमध्ये फिरवत आहे. ओके, मग आता या ठिकाणी आपण बाकीच्या गोष्टीवर हळूहळू शांततेने डिस्कस करू. मग आम्हाला लक्षात आलं की सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत तेवढीच व्हॅल्यू बरोबर आहे कोणाची लागेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची. त्यामुळे आम्हाला काय भेटणार, सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स दिला कोण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनं कोणता फोर्स दिला, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन r, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पॉज करून. ओके, मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला E² अपॉन 4πε0 r². इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे, 11वीचा चॅप्टर खोला. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण सगळ्या गोष्टी फार व्यवस्थित त्यावेळेस पाहिल्या होत्या, नसतील आठवत परत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स 12वीचा चालू करताना बेसिक घेऊ. पण तुम्हाला हे आठवावं लागणार. E², तिथं Q² लिहिलेलं आहे, तिथं चार्जला Q म्हटलं, इथं या ठिकाणी चार्जला E म्हटलं. ओके, E² अपॉन 4πε0 r². आता या ठिकाणी m म्हणजे काय तुम्हाला लिहून घ्यायचं, व्हेअर m इज अ मास ऑफ इलेक्ट्रॉन, v व्हेलॉसिटी ऑफ nth बोहर ऑर्बिट. nth म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. व्हॉट इज n, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n खाली आहे बेसला, हा v आणि हा n, हा v आणि हा n नाही, हा v आणि हा बेसला n. व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट rn, रेडियस ऑफ nth पहिल्या ऑर्बिटचे रेडियस, दुसऱ्या ऑर्बिटचे रेडियस, तिसऱ्या ऑर्बिटचे रेडियस.
ई चार्ज, ई काय आहे चार्ज. ओके 4 पाय इप्सिलॉन 0 हे कॉन्स्टंट आहे, हा आहे कॉन्स्टंट. ओके आर रेडियस ऑफ nth ऑर्बिट. मग या ठिकाणी बोहरचं फर्स्ट पॉच्युलेट काय म्हणणं आहे, सिम्पल आहे. जसं पृथ्वी अर्थ सराउंडिंगला अराउंड फिरते कोणाच्या सनच्या, त्याचप्रमाणे न्यूक्लियसच्या अराउंड कोण रिव्हॉल्व होते, इलेक्ट्रॉन. कोण्या ऑर्बिटमध्ये, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये कोणता फोर्स नेसेसरी असते, सेंट्रिपिटल फोर्स. तो कोण प्रोव्हाइड करणार, तो कोण पुरवणार, तो कोण देणार. गोल फिरण्यासाठी लागणारा फोर्स कोण देणार, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अट्रॅक्ट. हा जो या ठिकाणी न्यूक्लियस आहे, ह्या इलेक्ट्रॉन जो फिरायला लागला याला तो अट्रॅक्ट करून ठेवते स्वतःकडे, दूर जाऊ देत नाही. ओके मग या ठिकाणी सिंपल कन्सेप्ट हा आहे की सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. हा एक फॉर्म्युला पार्ट असला ना, सगळा चॅप्टरच संपला आपला. की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²r आणि या ठिकाणी E² इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे E² 4πε0r². ओके आर रेडियस चेंज होणार, पहिल्या ऑर्बिटची रेडियस कमी, दुसऱ्या ऑर्बिटची जास्त, तिसऱ्या ऑर्बिटची अजून जास्त. व्हेलॉसिटी पण चेंज होणार, मास इलेक्ट्रॉनचं चेंज होणार नाही, चार्ज इलेक्ट्रॉनवर असलेला तो पण चेंज होणार नाही, 4 चेंज होणार नाही, पायची किंमत चेंज होणार नाही, इप्सिलॉन चेंज होणार नाही. मग यामध्ये चेंज कोण कोण होणार, रेडियस, व्हेलॉसिटी आणि रेडियस. बस म्हणजे व्हेलॉसिटी आणि रेडियसच आहे की जे काय होणार, चेंज होणार. बाकी इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो तो आपण पाहिलेला आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. चार्जचं युनिट त्यावेळेस कुलोम घेतलं होतं, कुलोमचा लॉ आपण लिहून घेतला होता. ओके आता हे झाला तुमचा पहिला पॉच्युलेट. पहिल्या पॉच्युलेटचं म्हणणं बरं ठीक आहे. मग आता आम्हाला लक्षात आलं की बाबा रे इलेक्ट्रॉन फिरतो या ठिकाणी, ठीक आहे. कोणी ऑर्बिटमध्ये फिरतो या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे काय, m मास ऑफ द इलेक्ट्रॉन, vn व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट, rn रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा रेडियस ऑफ ऑर्बिट, कोणतं ऑर्बिट, nth ऑर्बिट, रेडियस ऑफ nth ऑर्बिट, रेडियस ऑफ nth ऑर्बिट, e चार्ज. ओके मग या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय लिहून घ्यायच्या आहेत. ओके आता दुसऱ्या पॉच्युलेटमध्ये त्याचं काय म्हणणं होतं, दुसऱ्या पॉच्युलेटमध्ये त्याचं म्हणणं हे होतं की या ठिकाणी मग ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना बा हा न्यूक्लियस आहे, हो. मग इलेक्ट्रॉन आम्हाला सांगा की कोण्या ऑर्बिटमध्ये फिरतो, म्हणजे काय, म्हणजे तो न्यूक्लियसच्या जवळच्या ऑर्बिटमध्ये फिरतो या पहिल्या, का न्यूक्लियसपासून दूर फिरतो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, का न्यूक्लियसपासून दूर फिरतो अजून तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, का मधातच इथं कुठंतरी फिरतो. कारण मधात तर भरपूर जागा आहे. जसं की हे जर सन घेतलं, ओके, आणि या ठिकाणी ही जर आपण अर्थ फिरते म्हटलं, ही अर्थ, मधात तर भरपूर जागा होती. मग अर्थ इथंच का फिरली, याच ऑर्बिटमध्ये अर्थ का सेटल झाली. त्याच प्रकारे इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये इथं फिरला, तर मग तो तिथंच का सेट झाला, याच ऑर्बिटमध्ये का सेट झाला. तो मधात कुठंतरी या ठिकाणी त्याने ऑर्बिट का नाही बनवला, त्याने मधात कुठंतरी सर्क्युलर पाथ का नाही बनवला. बरोबर आहे, कोण्या ऑर्बिटमध्ये फिरतो बा तो, तुमचं म्हणणं आहे ना. मग आम्हाला ते सांगा. असा प्रश्न बोहरला केला गेला. दुसऱ्या सायंटिस्ट लोकांनी बोहरला प्रश्न विचारला. ओके मग आता बोहरचं काय म्हणणं होतं की इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व, इलेक्ट्रॉन फिरू शकतो ऑनली इन दोज ऑर्बिट, फक्त त्याच ऑर्बिटमध्ये, फॉर विच की ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम. याला म्हणतात मोमेंटम. पण या ठिकाणी सर्क्युलर जर फिरत असेल एखादी बॉडी, तर त्या ठिकाणी आम्ही त्याला काय म्हणणार, अँग्युलर मोमेंटम. ओके अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय काय, L. अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय L. मग इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरणार ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम. आता या ठिकाणी मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे हे पी म्हणजे काय, तर पी म्हणजे लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे काय, कन्सिडर करा की या ठिकाणी हा खडू आहे, याला काय आहे मास, आणि मी याला असं फिरवून राहिलो. याची व्हेलॉसिटी आहे 30, याचं वजन आहे 10 गुणिला 30 किती 300, म्हणजे याचं मोमेंटम किती आहे 300. हा जर लिनियरमध्ये म्हणजे सरळ फिरत असेल सरळ, तर त्याला आम्ही लिनियर मोमेंटम म्हणणार. मग मोमेंटम म्हणजे काय, याचं वजन आणि याची व्हेलॉसिटी याचा गुणाकार, याला आम्ही काय म्हटलं या ठिकाणी मोमेंटम.
मग आता एखादी वस्तू जर गोल फिरत असेल, ओके, तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी इंटू रेडियस. मग लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय झाला? MVR. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय झाला? MVR, मास, व्हेलॉसिटी आणि गोल फिरणारी काय? रेडियस. म्हणजे एखादी वस्तू जर सरळ फिरत असेल तर आम्ही फक्त काय मोजणार? मास आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार. पण जर आता ती समजा या ठिकाणी सर्कलमध्ये फिरत असेल तर मास तर घेणारच, बरोबर आहे. मास म्हणजे कशाचं? जुई वस्तू फिरायला लागली त्याचं, ओके. सोबतच काय घेणार की व्हेलॉसिटी किती जोरानं फिरून राहिली आणि ही रेडियस किती दूर फिरून राहिला सेंटरपासून. हे झालं लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला. आणि फक्त मास आणि व्हेलॉसिटी जर असेल तर कोण्या मोमेंटमचा फॉर्म्युला आला? लिनियर मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? मास व्हेलॉसिटीचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन, ओके. मग त्याचं म्हणणं असं होतं की हे क्वांटम फिजिक्स आहे. आता याच्यावर हळूहळू चर्चा करू, एकदम चर्चा करणार नाही आपण. की या ठिकाणी ज्याचं अँग्युलर मोमेंटम हे इक्वल आहे. कशाच्या इक्वल आहे? इंटिग्रल मल्टिपल. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट. इंटिग्रल मल्टिपल शब्दाचा अर्थ हा होतो, एकपट. इंटिग्रल म्हणजे इंटिजर. इंटिजर कोण असतात? 1, 2, 3, 4 डॅश 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 समजा. त्यामध्ये 0 येतो का? हो. -1, -2 येतो का? हो. पण या ठिकाणी आम्ही 1, 2, 3 घेणार का? कारण ऑर्बिटची संख्या कधीच 0 नसते. एखाद्या ॲटममध्ये ऑर्बिटची संख्या 0 असते का? नाही. ऑर्बिटची संख्या मायनस असते का? नाही. आम्ही कधी म्हणतो का की या ठिकाणी आमच्या घरी -7 एकर जमीन आहे? असं म्हणत नाही आम्ही. त्याच प्रकारे ॲटममध्ये ऑर्बिट किती? -3 आहेत. म्हणजे त्यानं काय केलं? त्याच्यावर उधारी आहे असं नसते काही. ॲटममध्ये ऑर्बिटची संख्या कधीच निगेटिव्ह नसते आणि 0 नसते. म्हणून या ठिकाणी हे आम्ही काढून टाकलं. आणि इंटिजर हे कंप्लीट नंबर असतात, एकपट, दुप्पट, असं नाही की दीडपट, अडीचपट, असं नाही. इंटिग्रल मल्टिपल आलं म्हणजे परफेक्ट नंबर पटच्या पटीत, परफेक्ट नंबरच्या पटीत म्हणजे इंटिग्रल मल्टिपल. शब्द लक्षात ठेवा, एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट. मग आता याचं म्हणणं काय आलं की इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व ऑनली इन दोज ऑर्बिट फॉर विच अँग्युलर मोमेंटम इज आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ H क्रॉस. हे H क्रॉस क्वांटम फिजिक्समधून आलेला शब्द आहे, ओके. H क्रॉस, याला H क्रॉस म्हणायचं. काही लोक H डॅगर म्हणतात, ओके. याला मी म्हटलं H क्रॉस. याचा फॉर्म्युला काय आहे? H/2π. कसा आला, काय आला ते आपण समोर बोलू, ओके. मग आता या ठिकाणी H काय आहे? प्लँक्स कॉन्स्टंट. आपण त्या दिवशी पाहिलं होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये, E = hν. H काय आहे? प्लँक्स कॉन्स्टंट. मग या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम ज्या ऑर्बिटचं इंटिग्रल मल्टिपल ऑफ कशाच्या पटीत? H क्रॉसच्या. H क्रॉसच्या एकपट, H क्रॉसच्या दुप्पट, H क्रॉसच्या तिप्पट अशा पटीत ज्याचं अँग्युलर मोमेंटम असेल, ओके, त्याच ऑर्बिटमध्ये तो फिरेल. मग ज्याचं अँग्युलर मोमेंटम, ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ H क्रॉस असेल, म्हणजेच इंटिग्रल मल्टिपल ऑफ H/2π असेल. H क्रॉसचीच फॉर्म्युला, H क्रॉसचीच व्हॅल्यू किती असते? H/2π. प्रॉब्लेममध्ये काढू आपण ते. मग ज्या ऑर्बिटचं, मग आता मला सांगा, हा आहे न्यूक्लियस, ओके. मग या ऑर्बिटमध्ये फिरणार का या ऑर्बिटमध्ये फिरणार का या ऑर्बिटमध्ये फिरणार? हे फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ऑर्बिट गोलच असतात हा. का या ऑर्बिटमध्ये फिरणार? कोण्या ऑर्बिटमध्ये फिरणार? पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या का चौथ्या? गोल फिरणार, फक्त वेगवेगळं दिसण्यासाठी तुम्हाला ते काढलं, ओके. मग कोण्या ऑर्बिटमध्ये फिरणार? तर इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरणार की ज्याचं नंबरच देऊन टाकू म्हणजे कन्फ्युजन होण्याचं काम नाही. न्यूक्लियस, पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथं ऑर्बिट. मग या चारपैकी कोण्या ऑर्बिटमध्ये फिरणार? न्यूक्लियसच्या जवळच्या फिरणार का दूरच्या फिरणार का अजून दूरच्या फिरणार का अजून दूरच्या ऑर्बिटमध्ये फिरणार? या चारीपैकी त्याच ऑर्बिटमध्ये फिरल ज्याचं अँग्युलर मोमेंटम
किती भरल, एन एच क्रॉस, याच्या पटीत भरल, एच क्रॉसच्या पटीत भरल, एक पट दुप्पट, एच क्रॉसच्या दुप्पट भरलं दुसरं ऑर्बिट, एच क्रॉसच्या एक पट भरलं पहिलं ऑर्बिट, एच क्रॉसच्या त्रिपट भरलं तिसरं ऑर्बिट. समजा एच क्रॉसची व्हॅल्यू आहे समजा या ठिकाणी 2, मग ज्याचा अँग्युलर मोमेंटम 2 तो पहिला ऑर्बिट, ज्याचा अँग्युलर मोमेंटम दुप्पट हा दुसरा ऑर्बिट, बेदुनी 4 दुप्पट दुसरं ऑर्बिट, 6 भरलं म्हणजे हा तिसरा तिप्पट, कारण एच क्रॉसची व्हॅल्यू फिक्स आहे आमची किती आहे 2, मग पहिला ऑर्बिट बे क बे, दुसरं ऑर्बिट, हे तर एच क्रॉस कॉन्स्टंट आहे तो फिक्स आहे समजा, मग या ठिकाणी किती आलं 4. ओके, मग या ठिकाणी सिंपल सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की कोण्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरणार, ज्याचं अँग्युलर मोमेंटम एच क्रॉसच्या इंटिग्रल मल्टिपल आहे, पटीत एच क्रॉसच्या पटीत आहे, एक पट दुप्पट कशाच्या, एच क्रॉसच्या एक पट, एच क्रॉसच्या दुप्पट, एच क्रॉसच्या तिप्पट, एच क्रॉसच्या चौपट किंवा एच अपॉन 2 पायच्या एक पट, एच अपॉन 2 पायच्या 2 पट, एच अपॉन 2 पायच्या 3 पट, पट्टीमध्ये इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच क्रॉस, त्याच ऑर्बिटमध्ये तो फिरेल. ज्या ऑर्बिटमध्ये फिरतो तो त्याला स्टेशनरी ऑर्बिट म्हणतात. ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो त्याला कोणतं ऑर्बिट म्हणतात, स्टेशनरी ऑर्बिट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्टेशनरी ऑर्बिटमध्ये फिरताना तो एनर्जी बाहेर टाकत नाही. स्टेशनरी ऑर्बिटमध्ये फिरताना तो एनर्जी बाहेर टाकत नाही. जसं याच्या अगोदर शिकत असताना रुदरफोर्डचं काय म्हणणं होतं की तो ऑर्बिटमध्ये फिरताना इलेक्ट्रॉन काय बाहेर टाकते, एनर्जी बाहेर टाकली, ऑर्बिटमध्ये फिरायला लागला आणि एनर्जी पण बाहेर टाकायला की तो या ठिकाणी त्याची एनर्जी कमी होणार, मग तो स्ट्रॉंगली या ठिकाणी न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणार, आणि न्यूक्लियसकडे जर अट्रॅक्ट झाला बरोबर आहे तर या ठिकाणी काय होईल की तो या सेंटरवर आदळल, म्हणजे न्यूक्लियसवर आदळल आणि अनस्टेबल होईल. कसं, उदाहरणार्थ समजा पृथ्वीची जी स्पीड आहे ती जर कमी झाली, जसं पृथ्वी ज्या काही स्पीडनं फिरते ती फिरता फिरता जर तिची एनर्जी बाहेर निघून गेली, तिने एनर्जी बाहेर टाकली, आपण जर असं म्हटलं तर काय होईल, तिची एनर्जी कमी होईल म्हणजे फिरण्याची स्पीड कमी होईल. फिरण्याची स्पीड कमी झाली की सूर्याची ग्रॅव्हिटेशनल एनर्जी त्याला ओढून घेईल, पृथ्वी सूर्याच्या आत म्हणजे सगळे जळून खाक. असं जर झालं तर चालेल का, नाही चालणार. म्हणून पृथ्वीची फिरण्याची जी एनर्जी आहे ती कमी झाली पाहिजे का, नाही, ती का कमी झाली. ओके, ग्रॅव्हिटेशनल फील्डनं ताकदीनं सूर्य स्वतःला पृथ्वीकडे ओढून घेणार, आणि ओढून घेणार की त्या ठिकाणी काय होणार, सगळे जळणार. सिंपल कन्सेप्ट आहे. त्यामुळं ज्या स्पीडनं पृथ्वी फिरते त्याच स्पीडनं जर तिला फिरायचं असेल तर तिची एनर्जी कमी झाली नाही पाहिजे. कायनेटिक एनर्जी ज्या स्पीडनं ती फिरून राहिली बरोबर आहे ती कमी झाली पाहिजे का, नाही. रोटेशनल कायनेटिक एनर्जी नाही कमी झाली पाहिजे. पाहू, त्याच्यावरही बोलू शांततेनं बरोबर आहे. ज्या भाषेत तुम्हाला समजेल त्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करायला, फिजिक्सची भाषा बोलायला नाही. ओके, व्यवस्थितरित्या ऐका शांततेनं. मग आता त्याचप्रमाणे ऑर्बिटमध्ये फिरत असताना हा इलेक्ट्रॉन त्याची एनर्जी तो बाहेर टाकत नाही. त्याने जर बाहेर टाकली तर याची एनर्जी कमी होईल, फिरण्याची गती कमी होईल. फिरण्याची गती कमी होता होता तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळं तो न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होईल आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये एका स्टेजला चालला जाईल, ॲटम अनस्टेबल होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी अनस्टेबल झाल्यामुळे हे जे बनलेलं आहे सगळं, हे सगळं कोलॅप्स होऊन जाईल. ओके, जेही तुम्ही पाहता त्या सगळ्यामध्ये ॲटम आहे. जेही तुम्ही पाहता सगळं ॲटमनं बनलेलं आहे. ॲटम एकत्र आले, मॉलिक्यूल तयार झाला, मॉलिक्यूल एकत्र आले, ऑब्जेक्ट्स तयार झाले, मोठमोठ्या गोष्टी तयार झाल्या. ओके, जे काही बनलेलं आहे ते ॲटमनंच बनलेलं आहे. पृथ्वी कशानं बनलेली आहे, ॲटमनंच बनलेली आहे. ओके, एलिमेंट्सनं बनलेली पृथ्वी, एलिमेंटच्या आत काय आहे, ॲटम आहे. ओके, मग सिंपल कन्सेप्ट हा आहे की इलेक्ट्रॉन फक्त त्याच ऑर्बिटमध्ये फिरू शकतात की ज्याचं एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम, एन म्हणजे इंटिग्रल मल्टिपल आहे कशाच्या, एच क्रॉसच्या. ओके, इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच क्रॉस असेल तरच त्या ठिकाणी काय होते की त्या ऑर्बिटमध्ये तो फिरू शकते. अन्यथा कोण्याही ऑर्बिटमध्ये फिरते का, कुठेही फिरते का, नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके, द ऑर्बिट इन विच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व आर कॉल्ड ॲज. ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात त्याला आम्ही कोणतं ऑर्बिट म्हटलं, स्टेशनरी ऑर्बिट. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन. याच्यानंतर तुम्ही असं लिहू शकता, एलची जी व्हॅल्यू आहे ती आहे mvr. अँग्युलर लिनियर मोमेंटम असेल तर फक्त मास इंटू वेलॉसिटी, आणि आर आलं म्हणजे अँग्युलर, त्यात अँगल आला आता म्हणजे आर आला म्हणजे रेडियस आला. रेडियस आली म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, सर्कल येणार. ओके, हे आलं तुमचं या ठिकाणी n
h/2π. मग ओके, आम्हाला कळालं न्यूक्लियस असते, पॉझिटिव्हली चार्ज असते, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात, चार्जलेस न्यूट्रॉन असतात, त्याच्या अराउंड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे सेंट्रिपिटल फोर्स मिळतो, त्यामुळे तो गोलाकार फिरतो, त्याला सर्क्युलर पाथ म्हणतात, त्यालाच आपण ऑर्बिट म्हणतो. ऑर्बिटमध्ये फिरत असताना तो एनर्जी बाहेर टाकत नाही, म्हणून त्याला स्टेशनरी ऑर्बिट म्हणतात. ओके, ज्या ऑर्बिटमध्ये फिरतो त्याला स्टेशनरी ऑर्बिट म्हणतात आणि तो त्या ठिकाणी फिरताना एनर्जी बाहेर टाकत नाही. पण ॲटममधून तर एनर्जी बाहेर पडते, त्याशिवाय एक्सरे भेटत नाही, त्याशिवाय कॉम्प्टन इफेक्ट भेटत नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट भेटत नाही, काहीच भेटत नाही. बरोबर आहे का नाही? मग तो एनर्जी बाहेर तर टाकतो. कसा टाकतो तो समोर त्या बोहरनं सांगितलं. त्याला विचारलं गेलं, का बाबा मग ॲटम एनर्जी देत नाही का? देते ना. ॲटमनं जर एनर्जी दिली नाही तर आपल्याला एनर्जीच भेटणार नाही. सिम्पल कन्सेप्ट आहे. मग ॲटम एनर्जी देत नाही का? देते, पण वेगळ्या प्रकारे देते. तो स्टेशनरी ऑर्बिटमध्ये फिरताना एनर्जी देत नाही. ओके, मग आता एक गोष्ट तर आमची क्लिअर झाली की ॲटम एनर्जी देते. मग त्याला बोहरला प्रश्न विचारला की सांग मग एनर्जी कशी देते. मग आता बोहर म्हणतो की बघा, हा असतो न्यूक्लियस. ओके, हा झाला पहिला ऑर्बिट, याला म्हटलं मी फर्स्ट ऑर्बिट पहिला, हा दुसरा, हा तिसरा. तर या ठिकाणी प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरताना त्याच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनजवळ काय असते? एनर्जी. एनर्जी ऑफ nth ऑर्बिट, एनर्जी ऑफ nth ऑर्बिट. ओके, प्रत्येक ऑर्बिटच्या जवळ एनर्जी काय असते? वेगवेगळी असते. जसं जसं आपण न्यूक्लियसपासून दूर जाणार तशी तशी या ठिकाणी एनर्जी वाढणार. मग या एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? -13.6 अपॉन n². मग पहिल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी किती? -13.6 निगेटिव्ह. हे निगेटिव्ह काय आहे ते समोर पाहू. कशामुळे आलं, काय आलं, सध्या फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की -13.6. मग दुसऱ्यामध्ये -3.4. मग तिसऱ्यामध्ये -1.51. मग चौथ्या ऑर्बिटमधली एनर्जी किती? तुम्ही टाका, या n² जागेवर व्हॅल्यू बदला. यांच्या जागी 1 टाका, 1चा स्क्वेअर, हे फॉर्म्युला येणार. हे 2 टाका, 2चा स्क्वेअर किती? 4. याला 4ने डिवाइड करा, ही व्हॅल्यू येते. मग चौथ्या ऑर्बिटमध्ये एनर्जी किती? -0.85 EV समथिंग, थोडंफार कमी जास्त कॅल्क्युलेशन पाहून घ्या. -13.6 मोठे का -3.4? म्हणजे पहिल्यामध्ये आहे एनर्जी -13.6, दुसऱ्यामध्ये आहे -3.4, तिसऱ्यामध्ये आहे -1.51, चौथ्यामध्ये आहे -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. मग सांगा मला आता की तुम्हाला जर कोणीही ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची हे काढायची, एनर्जी काढायची, हा फॉर्म्युला En, एनर्जी ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू -13.6 अपॉन n². मग त्याचं म्हणणं होतं की जसं जसं न्यूक्लियसपासून दूर दूर जाणार तसं तसं या ठिकाणी काय वाढत जाणार? एनर्जी वाढत जाणार. लक्षात घ्या, कन्सेप्ट फार डेंजर आहे. हे नाही समजलं की समोर आयनायझेशन एनर्जी समजत नाही, आयनायझेशन पोटेन्शियल समजत नाही. ओके, मग आता मला सांगा की याच्याजवळ आहे -13.6 एनर्जी, याच्याजवळ आहे -3.4, याच्याजवळ आहे -1.51. ओके, मग मला काय करायचं? त्याचं म्हणणं आलं की जेव्हा इलेक्ट्रॉन वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये येतो, जेव्हा इलेक्ट्रॉन वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये येतो, व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू द लोअर एनर्जी ऑर्बिट, लोअर एनर्जी, हायर एनर्जी, त्याच्याहून हायर एनर्जी, त्याच्याहून हायर एनर्जी. व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी लेव्हल टू लोअर एनर्जी लेव्हल, देन इट रेडिएट्स एनर्जी. तेव्हा तो एनर्जी बाहेर टाकते, फिरताना नाही टाकत. बोरचं म्हणणं होतं की ज्या ऑर्बिटमध्ये तो फिरते तर फिरत असताना नाही टाकत, पण जेव्हा तो वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये येणार तेव्हा तो एनर्जी बाहेर टाकते. वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये काय येते हा चर्चेचा विषय आत्ता नाही. सध्या लक्षात ठेवायचं की वरून खाली येत असताना तो एनर्जी बाहेर टाकते, आणि उलटं जर खालच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी घेतली तर तो वरच्या पण ऑर्बिटमध्ये जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा इलेक्ट्रॉनला एनर्जी देणार तो लोअर ऑर्बिटमधून हायर ऑर्बिटमध्ये जाणार. जेव्हा त्याची एनर्जी काढून घेणार तेव्हा तो हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये येणार. म्हणजे जर तो हायर एनर्जी ऑर्बिटमधून लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये येत असेल, एनर्जी बाहेर टाकणार इन द फॉर्म ऑफ लाईट. आणि जर तो
लोअर स्टेटमधून ॲरोवर चालला हायर स्टेटमध्ये जात असेल तर त्याला एनर्जी द्यावी लागणार, एनर्जी द्यावी लागणार. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला लाईट टाकावं लागणार. लाईट टाकला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये पाहिलं होतं, लाईट टाकला, लाईट टाकल्यानंतर तो लोअर एनर्जीमध्ये होता, कुठं निघून गेला हायर. मग पहा, समजा इथं लाईट टाकला, लोअरवरून कुठं जाणार हायर, लोअरवरून हायर म्हणजे न्यूक्लियसपासून दूर दूर जाणार. न्यूक्लियसपासून दूर गेला म्हणजे ॲटमच्या बाहेर गेला. त्या चॅप्टरमधून या चॅप्टरमध्ये लिंक आली आहे ते आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हां, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनवर लाईट टाकता तेव्हा तो लोअर एनर्जी ऑर्बिटमधून कुठं जाणार, हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये. का? कारण त्याच्याकडं पहिले होते 3 रुपये, तुम्ही त्याला फोटॉन दिला म्हणजे 3 एनर्जी होती समजा, फोटॉन दिला त्याची एनर्जी झाली समजा 2, म्हणजे आता एनर्जी किती झाली 5. मग तो लोअर एनर्जी स्टेटला राहणार का? तो म्हणेल माझी एनर्जी वाढली, मी चाललो वर, अजून मला फोटॉन टाका माझ्यावर, मी चाललो वर, अजून मला फोटॉन टाका, मी चाललो वर, म्हणजे वरच्या स्टेटला, हायर स्टेटला. ओके. मग आता सिम्पल कन्सेप्ट हा आहे की याचं काय म्हणणं आलं की जेव्हा तुम्ही त्याला हायर ऑर्बिटमधून लोअरमध्ये आणणार तेव्हाच तो एनर्जी बाहेर टाकणार. कशाच्या रूपात एनर्जी बाहेर टाकणार? इन द फॉर्म ऑफ लाईट, एक्सरे. हे एक्सरे बरोबर, याच्यावरही आपण बोलू. तुमच्या बॉडीमध्ये जे तुम्ही एक्सरे टाकता आणि हाडाचा फोटो काढता, व्हॉट इज एक्सरे? इट इज अ लाईट, इनव्हिजिबल लाईट. त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते, एनर्जी खूप जास्त असते. आपल्या डोळ्याला इनव्हिजिबल आहे, नेकेड आय म्हणजे उघड्या डोळ्याला तो दिसणार नाही. ओके. मग जर तो दिसणार नाही, ओके, ती नंतरची गोष्ट आहे. काही लाईट व्हिजिबल आहेत, काही लाईट इनव्हिजिबल आहे. रिमोटमध्ये तुम्ही रिमोटचं बटन दाबल्यानंतर इन्फ्रारेड लाईट निघतो, तो रिमोटमधून टी व्हीमध्ये जाते आणि फंक्शन सुरू होतात आणि मग चॅनल बदलते. ते काय जादू आहे का? इथून निघला रिमोटमधून भूत निघला, त्यात गेला, तिथून भूत वापस आला, असं काय नाही होत. इन्फ्रारेड लाईट निघतो, तो इन्फ्रारेड लाईट इनव्हिजिबल आहे, तो दिसणार नाही. व्हिजिबल लाईट आपल्याला दिसतो, कोणता आहे का आहे नंतर पाहू. ओके. मग आता पहा, ही जी स्टेट आहे ही कोणती स्टेट आहे? हायर स्टेट. ही जी स्टेट आहे ही कोणती आहे? लोअर स्टेट. मग हायर स्टेट मायनस लोअर स्टेट एवढी एनर्जी तो बाहेर टाकते. मग बोहरला लोकांना विचारलं, बा ठीक आहे एनर्जी बाहेर टाकते ना तो केव्हा? जेव्हा तो हायर स्टेटमधून लोअर स्टेटमध्ये येते. किती बाहेर टाकते? तर हायर स्टेट आणि लोअर स्टेटच्या डिफरन्स घ्या म्हणे, डिफरन्स. मग सांगा, समजा हे आहे तिसरा ऑर्बिट, हा आहे पहिला ऑर्बिट. तिसऱ्या ऑर्बिटजवळ एनर्जी किती आहे? -1.51. हा मायनस जसाच्या तसा. लोअर ऑर्बिटची एनर्जी किती आहे? -13.6. मग किती एनर्जी बाहेर टाकते आता? -1.51 + 13.6 इज इक्वल टू 13.6 - 1.5 म्हणजे किती होते? 13.6 - 1.51 किती होते? 13.6 मधून 1 पॉईंट गेले म्हणजे 13.60 मधून 1.51 गेले 9, बरोबर आहे, 12.09 एवढी एनर्जी तो टाकते. इलेक्ट्रॉन व्होल्टा एवढी एनर्जी काय करते? तो बाहेर टाकते. दुसऱ्यामधून पहिल्यात आला, काय करायचं? दुसऱ्यामधून पहिल्यात आला तर दुसऱ्यामधून पहिल्यात आला, वरून खाली आला, वरचा पहिले लिहायचा, खालचा नंतर लिहायचा, वरच्यातून मायनस करायचा खालचा, दो बेरीज वजाबाकी. -3.4 मायनस हे किती आहे? -13.6. जी काही उरल तेवढी एनर्जी तो बाहेर टाकते. मग त्याचं म्हणणं आलं की व्हाईल मुव्हिंग इन द स्टेशनरी ऑर्बिट, व्हाईल म्हणजे त्यावेळेस मूव्ह होत असताना, स्टेशनरी ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असताना, इलेक्ट्रॉन डज नॉट रेडिएट एनर्जी, इलेक्ट्रॉन एनर्जी बाहेर टाकत नाहीत. ओके. इट रेडिएट एनर्जी, हे रेडिएट करतात एनर्जी व्हेन, केव्हा? व्हेन इट जम्प्स म्हणजे इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम कुठून कुठं? हायर स्टेशनरी ऑर्बिट टू लोअर स्टेशनरी ऑर्बिट. आणि कशाच्या फॉर्ममध्ये टाकतात? तुम्हाला बाहेर पडणारी एनर्जी कशाच्या प्रकारात मिळून राहिली? इन द फॉर्म ऑफ लाईट म्हणजे फोटॉनच्या रूपात मिळत आहे. किती मिळून राहिली? किती एनर्जी बाहेर निघते? हायर एनर्जी लेव्हलची मायनस करायची लोअर एनर्जी लेवलमधून, हायर एनर्जीमधून लोअर एनर्जी लेवल मायनस करायची, हायर एनर्जी लेवलमधून लोअर एनर्जी लेवल मायनस करायची. हायर कोणती? जिथून आला. लोअर एनर्जी लेवल कोणती? जिथे आला. मग ते कोणतेही असू द्या. हायर 10वा असू शकते, लोअर दुसरा असू शकते, हायर 10वा असू शकते, लोअर चौथा असू शकते, हायर 9वा असू शकते, लोअर पहिला असू शकते. जिथून आला हायर, जिथे आला लोअर.
दोघांची एनर्जी आम्हाला माहिती आहे का? हो. अरे यानं तर आम्ही 5000 5,00,000 ऑर्बिटची एनर्जी काढू शकतो. मग इलेक्ट्रॉन जर 11व्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन 9व्या ऑर्बिटमध्ये आला, किती एनर्जी बाहेर टाकली? टाका इथं 11, हे फॉर्म्युला. 11चा स्क्वेअर 121, याने याला भागा, 11व्याची एनर्जी काय असेल ते निघल. 9चा स्क्वेअर 81ने याला डिवाइड करा, याची काहीतरी निघल. आणि दोघांची काय करायची? मायनस. सिम्पल. हे जसं मायनस केलं तसं. हे फक्त लक्षात ठेवायचं की हे फॉर्म्युल्यातलं मायनस आहे आणि हे त्या एनर्जीचं मायनस आहे. ओके. मग या ठिकाणी आम्हाला आता क्लिअर झालं की धिस रेडिएटेड एनर्जी इज इक्वल टू द डिफरन्स, म्हणजे वजाबाकी, फरक. कशाचा फरक? एनर्जीचा. कशाच्या एनर्जीचा? इलेक्ट्रॉनच्या एनर्जीचा डिफरन्स म्हणजे वजाबाकी. इलेक्ट्रॉनच्या एनर्जीची वजाबाकी करा म्हणते. कोणाकोणाची? दोज 2 ऑर्बिट्स. त्या 2 ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीची वजाबाकी घ्या म्हणते. तेवढी एनर्जी काय पडली? बाहेर पडली. कोण्या 2 ऑर्बिटच्या एनर्जीची वजाबाकी घ्या? ज्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन निघाला आणि ज्या ऑर्बिटमध्ये आला. याच्या एनर्जीची आणि याच्या एनर्जीची काय घ्या? वजाबाकी घ्या. सिंपल. जसं की बाबा रे, एका माणसाकडं 10,000 रुपये होते. मग तो 10,000 रुपयेवाल्या श्रीमंताच्या लाईनमध्ये आला काल. आज तो 2,000 रुपये श्रीमंती असणाऱ्या लोकांच्या लाईनमध्ये बसलेला दिसला. बरोबर आहे. याचा अर्थ 8,000 रुपये काय झाले? गमावल्या गेले. म्हणजेच तो वरच्यातून कुठं आला? खालच्यात आला. कसं समजलं त्यानं किती गमावले? काल कुठं होता? 10,000वाल्या लोकांच्या लाईनीत बसेल होता. आज कुठे आहे? 2,000वाल्या लोकांच्या लाईनीत बसेले. म्हणजे किती गमावल्या गेले? 8,000 बाहेर पडले. आता त्याला 8,000 द्या तुम्ही. बरं, 8,000 त्याच्यावर आदळा. 2,000वातून कुठं जाईल? 10,000मध्ये जाईल. सिम्पल. मग आज काय समजलं आम्हाला? आज फक्त एवढं समजलं, ॲटम असते, त्याचा सेंट्रल पार्ट असते, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतात. त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो सर्क्युलर पाथमध्ये, त्याला ऑर्बिट म्हटलं. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं त्याला सेंट्रिपिटल फोर्स मिळतो, म्हणून तो गोलाकार फिरतो, सर्क्युलर फिरतो. ओके. तो जो आहे या ठिकाणी इलेक्ट्रॉन त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असताना एनर्जी बाहेर टाकत नाही. त्याला आम्ही काय म्हटलं? स्टेशनरी ऑर्बिट. एनर्जी बाहेर केव्हा टाकतो? व्हेन इट जम्प्स फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. मग तुम्हाला बाहेर मिळणारी एनर्जी काढता येते का? त्याचा फॉर्म्युला आम्ही पाहिलेला आहे. ओके. ई हायर मायनस ई लोअर. एनर्जी ऑफ हायर ऑर्बिट मायनस एनर्जी ऑफ लोअर ऑर्बिट इज इक्वल टू एच न्यू काय आहे? फोटॉनची एनर्जी. ओके. मग तो कोण्या ऑर्बिटमध्ये फिरणार? कसं ठरवायचं की कोण्या ऑर्बिटमध्ये फिरायला लागला? तर तो त्याच ऑर्बिटमध्ये फिरणार की ज्याचा अँग्युलर मोमेंटम एच क्रॉसच्या एकपट, दुप्पट, तिप्पट आहे. म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच क्रॉस आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच क्रॉस आहे. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय? एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट. ओके. याला इंग्लिशमध्ये इंटिग्रल मल्टिपल म्हणतात. ऑफ कशाच्या पाचपट, कशाच्या चौपट, कशाच्या दुप्पट, कशाच्या तिप्पट? एच क्रॉसच्या. सिम्पल आहे. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला आज हे सगळं काही वाचून काढायचं आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊन तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. बाकीच्या गोष्टी आपण शांततेनं नंतर व्यवस्थित डिस्कस करू. ओके. थँक्यू.